विधानसभेचं निवडणूक जी आहे ती उद्या पार पडणार आहे आणि त्या आदल्या दिवशी आपण जर पाहिलं तर निवडणूक कर्मचारी सगळे साहित्य वाटप जे आहे ते कर्मचाऱ्यांना केलं जात आहे। मुंबईतल्या भायखळा ठिकाणी मी सध्या उभा आहे। आपण जर पाहिलं तर मुंबईतले 36 विधानसभा केंद्र आहेत आणि या 36 विधानसभामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बूथ जे आहे तयार करण्यात आलेले आहेत, मतदान केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि त्याचनुसार या साहित्यांचं वाटप जे आहे ते सध्या आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत। सगळे सरकारी कर्मचारी जे आहेत त्यांना या साहित्याचं वाटप केलं जातं आणि हे साहित्य बूथ केंद्रावरती हे सगळे कर्मचारी जे आहे ते घेऊन जातात आणि उद्या सकाळी मतदानाची प्रक्रिया जी आहे ती सुरू करतात। त्याआधीची ही सगळी प्रक्रिया आपण पाहू शकतो की सगळं साहित्य जे आहे ते व्यवस्थित नंबरनुसार रुलिंगनुसार हे सगळे जे आहे ते साहित्य वाटप जे आहे ते निवडणुकीसाठी लागलेलं देण्यात येतं। सकाळपासूनच ही प्रक्रिया जी आहे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रत्येक मतदान केंद्रावरती हे साहित्य पोहोचण्यासाठी जबाबदारी जी आहे ती निवडणूक अधिकाऱ्यांची असते आणि त्यामुळे या सगळ्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित सगळी माहिती देऊन हे साहित्य जे आहे ते दिलं जातं। ईव्हीएम मशीन असेल, व्हीव्हीपॅट मशीन असेल, त्याचप्रमाणे इतर सगळे पेपर्स वर्क जे आहेत ते सगळे त्यांना दिले जातात आणि मतदान केंद्रावरती रवाना केले जातात आणि त्याचीच प्रक्रिया सध्या भायखळ्यातल्या रिसर्च कुडाचा हा संपूर्ण परिसर आहे त्या ठिकाणी होत असलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।